नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण यापूर्वीच्या लेक्चरमध्ये काय शिकलो तर सेलमध्ये काय सापडत होते, सायटोस्केलेटन, जे की काय करत होते, सेलला एक स्ट्रक्चर प्रोव्हाइड करत होते, मेकॅनिकली सपोर्ट करत होते. हे झालं आपल्या सेलचं काय होतं, सायटोस्केलेटन. सायटोस्केलेटनमध्येच मी म्हटलेलं की नंतर आपण सायटोस्केलेटनमध्ये काय काय शिकलो, मायक्रोट्युब्यूल्स असतील, मायक्रोफिलामेंट्स असतील तुमचे, किंवा इंटरमिडिएट फिलामेंट्स असतील. ह्या तिन्ही फिलामेंट्सनी किंवा तिन्ही मायक्रोट्युब्यूल्सनी बनवून काय बनलेलं असणार आहे आपलं, तर काही स्ट्रक्चर्स बनणार आहेत किंवा सेलमध्ये काही आपल्याला विशिष्ट स्ट्रक्चर पाहायला भेटणार आहेत, ते आपल्याला पाहायचे आहेत. हे मी तुम्हाला यापूर्वीच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं. तर ते स्ट्रक्चर कोणते, सिलिया असेल, फ्लॅजेलम असेल किंवा सेंट्रिओल्स असतील, जे की न्यूक्लियसच्या शेजारी सापडत होते. या तिन्हींचंही स्ट्रक्चर आपल्याला काय शिकायचं आहे, इन डिटेलमध्ये शिकायचं आहे. कारण हे कुठं प्रेझेंट असतं, युकॅरियोटिक सेलमध्ये. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये तर आपण सिलिया आणि फ्लॅजेला शिकलोच होतो, पण युकॅरियोटिक मधल्या काही सेलमध्येही आपल्याला काय पाहायला भेटतं, सिलिया प्रेझेंट दिसतात. लाईक पॅरामेशियम, युग्लिना असेल त्यामध्ये आपल्याला काय दिसतं, तर फ्लॅजेलम पाहायला भेटते. त्याचबरोबर आपल्या बॉडीमधले ह्युमन स्पर्म असतील त्यामध्ये आपल्याला काय भेटते, फ्लॅजेलम पाहायला भेटते. आणि त्याचबरोबर ॲनिमल सेलमध्ये प्रत्येक न्यूक्लियसच्या शेजारी आपल्याला काय पाहायला भेटतात, सेंट्रिओल पाहायला भेटतात. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, तर इन डिटेल स्ट्रक्चर शिकायचं आहे. कशाचं, सिलिया अँड फ्लॅजेलम. सिलिया अँड फ्लॅजेलम. मग सिलिया आणि फ्लॅजेलम आपण कशातल्या शिकतोय, युकॅरियोटिक सेलमधल्या. सिलिया असेल किंवा फ्लॅजेलम असेल, हे काय दिसतात आपल्याला, बाहेरून काही डिफरन्सेस पाहायला भेटतात आपल्याला सिलियामध्ये आणि फ्लॅजेलामध्ये. सिलिया आणि फ्लॅजेलाचं मेन काम काय असतं, तर पहिल्यांदा लक्षात येतं आपल्याला, ते काय घडून आणतात, एखाद्या ऑर्गॅनिझमची मूवमेंट घडून आणतात. म्हणजे काय, तर आपल्याला सिलिया आणि फ्लॅजेला काय शिकायच्या, तर त्या इम्पॉर्टंट आहेत त्या सेलसाठी, की त्या काय करतात, सिलियरी मूवमेंटनी काय करून आणतात, ॲनिमलची मूवमेंट घडून आणतात. आणि फ्लॅजेलाही काय करतात, तर ॲनिमलची किंवा ऑर्गॅनिझमची एक विशिष्ट मूवमेंट घडवून आणतात किंवा सेलची मूवमेंट घडवून आणतात. मग सिलिया किंवा फ्लॅजेला काय आहे, तर सिलिया ह्या काय आहेत, हेअर लाईक आउटग्रोथ आहेत प्रोटोप्लाझ्मिक सेलच्या, ज्या कुठं दिसतात आपल्याला, सरफेसवरती. कोणाच्या, सेलच्या. म्हणून तर म्हणलंय की सेलच्या आउटग्रोथ म्हणजे काय असतात, सिलिया किंवा फ्लॅजेला. सिलिया आणि फ्लॅजेलामध्ये आपल्याला थोडेसे काय दिसणार आहेत, डिफरन्सेस दिसणार आहेत वरून पाहिलं तर. पण इंटरनली जर आपण त्या दोन्हींचं स्ट्रक्चर पाहायला गेलो तर आपल्याला इंटरनली काय पाहायला भेटणार आहे, दोन्हींचंही स्ट्रक्चर सेम पाहायला भेटणार आहे. म्हणजे काय, तर सिलिया आणि फ्लॅजेलामध्ये आपल्याला काय पाहायला भेटतात, मायक्रोट्युब्यूल्सची अरेंजमेंट. काय, मायक्रोट्युब्यूल आपण शिकलोय, मायक्रोट्युब्यूल्सची अरेंजमेंट पाहायला भेटते आपल्याला सिलिया आणि फ्लॅजेलामध्ये. आणि ती कशी असते, सेम असते. मग एक्सटर्नली काय काय डिफरन्स दिसतात आपल्याला ते पाहूया आपण. सिलिया कशा दिसतात आपल्याला आणि फ्लॅजेलम कसे दिसतात. तर सिलिया ह्या काय असतात, तर स्मॉल इन साईज असतात. काय असतात, स्मॉल इन साईज असतात. आणि फ्लॅजेलम काय असतात, लार्ज इन साईज असतात. त्याचबरोबर सिलिया ह्या सेलमध्ये काय असतात रे, तर जास्त नंबरने असतात. काय असतात, हाय नंबर असतो त्यांचा, किंवा त्या न्यूमरस असतात. काय, सिलिया आर न्यूमरस इन नंबर. न्यूमरस इन नंबर. आणि तुमचा फ्लॅजेलम हा काय असतो, एक असतो किंवा फ्यू नंबर असू शकतो. एकच, शक्यतो 99% आपल्याला सेलमध्ये एकच फ्लॅजेलम पाहायला भेटते. काही सेलमध्ये आपल्याला त्या 2 दिसतात, 3 दिसतात, पण त्यांचा नंबर हा न्यूमरस नाही आहे सिलियासारखा. तर फ्लॅजेलाचा नंबर हा कसा आहे, फ्यू इन नंबर, 1 और फ्यू इन नंबर. मग आपण बघूया की सिलिया आणि फ्लॅजेलामध्ये हे 2 मेन डिफरन्स दिसले पाहिला.
त्याचबरोबर सिलिया आणि फ्लॅजेलामध्ये आपल्याला बाहेरून त्यांची एक विशिष्ट मुवमेंट पाहायला भेटते. तर सिलियाची मुवमेंट ही आपल्याला कशी पाहायला भेटते, तर पेंडुलार पाहायला भेटते. म्हणजे कशी, तर तुमची नावाडी ज्याप्रमाणे नाव पाठीमागे खेचतात किंवा पुढे नेतात त्यांची, आणि वल्ल्यांच्या साह्याने नाव काय केली जाते, पुढे नेली जाते, आणि वल्ल्यांच्या साह्याने पाणी काय केलं जातं, पाठीमागच्या साईडला सारलं जातं. तसं काम काय करतात, सिलिया करतात. तर त्यांची मुवमेंट कशी असणार आहे आपली, तर पेंडुलार मुवमेंट. आणि फ्लॅजेलामध्ये कशी मुवमेंट दिसणार आहे, तर वेव लाईक, म्हणजेच कशी, अंडुलेटिंग मुवमेंट. अंडुलेटिंग मुवमेंट. अंडुलेटिंग म्हणजे कशी, तर अशी, याप्रमाणे, कशी, वेव लाईक मुवमेंट पाहायला भेटते आपल्याला कोणामध्ये, फ्लॅजेलममध्ये. आणि सिलिया ह्या आपण कशासाठी वापरतो, तर लोकोमोशन तर होणारच आहे, लोकोमोशन तर दोन्हीतही होणार आहे. त्याचबरोबर सिलिया ह्या आपण कशासाठी वापरतो, तर फूड कॅप्चरिंगसाठी. सिलियाचा यूज फूड कॅप्चरिंगसाठी पण केला जातो. त्याचबरोबर एखाद्या गोष्टीवर अटॅच व्हायचं असेल किंवा चिटकून राहायचं असेल, तिथंही सिलिया काय होतात, यूजफुल ठरतात अटॅचमेंटसाठी. हे झाले सिलियाचे फंक्शन. पण फ्लॅजेला ही फक्त आपल्याला कशासाठी वापरली जाते, तर ओन्ली फॉर लोकोमोशन. हे झालं आपला. वरून आपल्याला सिलिया आणि फ्लॅजेलामध्ये काही डिफरन्सेस पाहायला भेटतात. जर आपण ॲनिमल किंवा एखादा ऑर्गॅनिझम वरून पाहतोय किंवा एखाद्या ॲनिमलची सेल पाहतोय वरूनच, आपल्याला काही माहीत नाही आहे की सिलियाच्या आतमध्ये काय आहे, फ्लॅजेलाच्या आतमध्ये काय आहे. पण वरून आपण काय सांगू शकतो, सिलिया ह्या काय असतात, स्मॉल इन साईज असतात, एकदम काय असतात, हेअर लाईक स्ट्रक्चर्स प्रेझेंट असतात. आणि फ्लॅजेलम हे काय असतात, लार्ज इन साईज असतात. तुमच्या सिलिया ह्या न्यूमरस इन नंबर असतात. म्हणजे कशा, तर तुम्हाला हाय नंबरनी किंवा जास्त प्रमाणात आपल्याला सिलिया एखाद्या ऑर्गॅनिझमवरती पाहायला भेटतात. पण फ्लॅजेला ही एकच असू शकते किंवा काही असू शकतात. तुमचं सिलियामध्ये मुवमेंट कशी दिसते, तर पेंडुलार मुवमेंट पाहायला भेटते, आणि फ्लॅजेलममध्ये अंडुलेटिंग मुवमेंट पाहायला भेटते. म्हणजे कशी, वेवलाईक मुवमेंट पाहायला भेटते. तुमच्या सिलिया ह्या लोकोमोशनसाठी, फूड कॅप्चरिंगसाठी, अटॅचमेंटसाठी काय केलं जातात, युजफुल असतात. पण फ्लॅजेला ही फक्त काय, लोकोमोशनसाठी, म्हणजे मुवमेंट, एका जागेवरून दुसऱ्या जागे जाण्यासाठी काय करते, युजफुल असते. हे झालं सिलिया आणि फ्लॅजेलमचं वरून आपण स्ट्रक्चर पाहिलं. पण सिलिया असेल, तुमची एखादी सिलिया असेल किंवा एखादी फ्लॅजेला असेल, बरोबर, हे काय होतं, सिलिया किंवा फ्लॅजेला असेल एखाद्या ऑर्गॅनिझमची, बरोबर. तर ही सिलिया किंवा फ्लॅजेला हिचा जर आपण TS घेतला, ह्या दोन्हींना जर मधून आपण TS घेतला किंवा ह्यांच्या आतमधल्या मायक्रोट्युब्युल्सची अरेंजमेंट पाहिली, तर आपल्याला काय दिसणार आहे, ती सेम दिसणार आहे. म्हणून आपण सिलिया आणि फ्लॅजेलासाठी एकच स्ट्रक्चर इंटरनल पाहूया की मायक्रोट्युब्युल्सची अरेंजमेंट कशी असते ते पाहूया आपण. तर यामध्ये मायक्रोट्युब्युलचे अरेंजमेंट कशी असणार आहे सिलिया आणि फ्लॅजेलामध्ये, तर तुम्ही ज्या वेळेस पाहणार आहे काय घेऊन, TS घेऊन पाहणार आहे, त्याआधी सिलियावरून कशा दिसतात ते पहा. की सिलियामध्ये आपल्याला काय पाहायला भेटते, हा जर आपला प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे आणि त्याच्यावरती काय आहे, ही एखादी सिलिया आहे. तर हा जो प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे आपला, प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे काय, आतल्या साईडला कोण असणार आहे, सायटोप्लाझम. कोण असणार आहे इथे, सायटोप्लाझम. तर ह्या सिलिया जिथून सुरुवात झाली आहे
त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या खालच्या साईडला काहीतरी असं स्ट्रक्चर प्रेझेंट असतं, त्याला काय म्हणतात? बेसल बॉडी. काय म्हणायचं? बेसल बॉडी, जी की कुठं प्रेझेंट असणार आहे? सायटोप्लाझममध्ये. पण सायटोप्लाझममध्ये पण कुठे? एकदम कडेला, सायटोप्लाझमच्या एकदम कडेला. तर प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या वरती थोडीशी एक प्लेट प्रेझेंट असते, त्या प्लेटला म्हणतात बेसल प्लेट. काय म्हणतात? बेसल प्लेट. आणि वरचा जो पार्ट राहतो त्याला काय म्हणतात? शाफ्ट. काय म्हणतात? शाफ्ट. आपल्या सिलिया किंवा फ्लॅजेलममध्ये आपल्याला असे 3 पार्ट पाहायला भेटतात. जो प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या खालच्या साईडला असतो तो काय झाला? आपला बेसल बॉडी. प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या वरच्या साईडला एक प्लेट लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असणार आहे, त्याला म्हणायचं बेसल प्लेट. आणि वरती जी प्रोटोप्लाझ्मिक आउटग्रोथ असणारे फिंगर लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असणारे त्याला म्हणायचं शाफ्ट. बरोबर. तर हे झालं आपलं सिलियाचं लॉन्जिट्युडनल सेक्शननी. पाहूया की आपल्याला सिलिया किंवा फ्लॅजेलम कसा दिसला. पण सिलियाचा ज्यावेळेस आपण असा टीएस घेणार आहोत किंवा कट घेणार आहोत, छेद घेणार आहोत, त्यावेळेस आपल्याला काय दिसणार आहे? काय असणार आहे? सिलिया ह्या कशा असतात? सर्क्युलर. म्हणजे आपल्याला काय दिसणार आहे? असं कट केल्यानंतर असं काहीतरी स्ट्रक्चर पाहायला भेटणार आहे, सर्क्युलर. आणि हा जो असणार आहे वरचा, हा जो वरचा ज्यावेळेस टीएस घेणार आहे तो हा आहे. तर हा काय असणार आहे? प्लाझ्मा मेम्ब्रेन. काय असणार आहे? प्लाझ्मा मेम्ब्रेन. बरोबर. कारण हे काय आहे? प्लाझ्मा मेम्ब्रेन पासूनच तयार झालेलं स्ट्रक्चर आहे. तर आउटर जो असणार आहे, आउटर पार्ट ह्या सिलिया किंवा फ्लॅजेलाचा, हा कशाने कव्हर अप केलेला आहे? प्लाझ्मा मेम्ब्रेननी. त्यालाच काय म्हणतात? आउटर शीट म्हणतात. काय म्हणतात? आउटर शीट. आउटर शीट असं म्हटलं जातं. कशाला? ह्या प्रोटोप्लाझ्मिक आउटग्रोथ म्हणजे सिलिया असेल किंवा फ्लॅजेला असेल, तिच्यावरती एक आउटर कव्हरिंग आहे. ह्या आउटर कव्हरिंग कशाने बनलेलं आहे? प्लाझ्मा मेम्ब्रेनने बनलेले. त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनलाच काय म्हणायचं? आउटर शीट असं म्हणायचं. आणि नंतर आपण बघतो की आतमध्ये एक कोअर पार्ट दिसतोय. काय? हा सगळा कोअर आहे. तर ह्या कोअरमध्ये आपल्याला काय पाहायला दिसतं किंवा ह्या कोअरला काय म्हणतात? हा जो आतला पार्ट राहतोय सगळा सिलियाच्या किंवा हा प्लाझ्मा मेम्ब्रेन सोडल्यानंतर जो आतमध्ये पार्ट राहतोय त्याला काय म्हणायचं? ॲक्झोनिमी. काय म्हणलं जातं? ॲक्झोनिमी. तर ह्या ॲक्झोनिमीमध्ये आपल्याला काय पाहायला भेटतं? म्हणजे या कोअर पार्टमध्ये आपल्याला काय पाहायला भेटतं? तर मायक्रोट्युब्युल्सची अरेंजमेंट. मग ती मायक्रोट्युब्युल्सची अरेंजमेंट ही कशी असते? विशिष्ट प्रकारची असते. विशिष्ट प्रकारची म्हणजे कशी? तर 9+2 फॉर्ममध्ये असते. कुठल्या? 9+2 फॉर्मॅटमध्ये असते. मग 9+2 फॉर्मॅट म्हणजे काय? तर 9 मायक्रोट्युब्युल्स हे कशा असतात? डबलेट फॉर्ममध्ये असतात. 9 मायक्रोट्युब्युल हे कुठं अरेंज केलेले आहेत? पेरिफेरीला. कुठं अरेंज केलेले आहेत? पेरिफेरी म्हणजे कुठे? तर ह्या साईडला, प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आतल्या साईडला, पण ह्या कोअर पार्टच्या पेरिफेरीला म्हणजे कडेला. तर 4, 5, 6, 7, 9 काय आहेत तुमचे? पेरिफेरल ट्युब्युल्स प्रेझेंट आहेत. हा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 हे काय झाले तुमचे? मायक्रोट्युब्युल्सची अरेंजमेंट असणार आहे. पण हे सिंगल मायक्रोट्युब्युल असतात. कसे असतात? डबल असतात. एकमेकांना दोघंहीच नेहमी काय राहतात? बरोबर राहतात. असे 2 मायक्रोट्युब्युल एकत्र असतात, त्यांना काय म्हणतात? डबलेट मायक्रोट्युब्युल्स. काय म्हणायचं? डबलेट मायक्रोट्युब्युल. ह्यांच्याबरोबर अजून एक काय असतो? दुसरा मायक्रोट्युब्युल अरेंज असतो. त्या अरेंजमेंटला काय म्हणायचं किंवा त्या मायक्रोट्युब्युल्सला काय म्हणतात? डबलेट मायक्रोट्युब्युल असं म्हणतात.
ह्या मायक्रोट्युब्युल्सला काय म्हणतात? डबलेट मायक्रोट्युब्युल्स. डबलेट का? तर ते नेहमी काय असतात? पेअरनी प्रेझेंट असतात, म्हणजे बरोबर प्रेझेंट असतात. आणि कशी अरेंजमेंट, त्यांची अरेंजमेंट कशी आहे? तर 9 मायक्रोट्युब्युल हे कुठे अरेंज केलेले आहेत? पेरिफेरीला, म्हणजेच कुठे? तर साईडला. आणि ते कसे आहेत? डबलेट फॉर्ममध्ये आहेत. आणि राहिलेले जे तुमचे 11 मायक्रोफिलामेंट कुठं प्रेझेंट आहेत? तुमच्या कोअर पार्टमध्ये. तो कोअर पार्ट आपण झूम करून पाहिला तर त्यातल्या 9 डबलेट हे काय पाहायला भेटतात आपल्याला? पेरिफेरीला. आणि सेंट्रली आपल्याला 2 सिंगल ट्युब्युल पाहायला भेटतात. म्हणजे कसे? तर ते डबलेट फॉर्ममध्ये नसतात. ते कसल्या फॉर्ममध्ये असतात? सिंगलेट फॉर्ममध्ये असतात. म्हणजे कसे? तर हा एक मायक्रोट्युब्युल आणि हा एक मायक्रोट्युब्युल हे कुठे पाहायला भेटतात आपल्याला? तर सेंट्रली. पण हे कसे आहेत? तर हे सिंगलेट फॉर्ममध्ये. सिंगलेट मायक्रोट्युब्युल्स हे झाले आपले सिंगलेट मायक्रोट्युब्युल्स. यामध्ये आपल्याला एक विशिष्ट जॉईनिंग किंवा अटॅचमेंट दिसते. या सेंट्रल मायक्रोट्युब्युल्समध्ये क्रॉस ब्रिज पाहायला भेटतो. त्याला काय म्हणतात? सेंट्रल ब्रिज म्हणतात. किंवा हे दोन्हीही हे सिंगलेट मायक्रोट्युब्युल कशाने जॉईन केले जातात? एका ब्रिजनी. काय म्हणायचं त्याला? ब्रिज म्हणायचं. तर आपल्याला या सिलिया किंवा फ्लॅजेलमच्या आतल्या साईडला अशा प्रकारची मायक्रोट्युब्युल्सची अरेंजमेंट पाहायला भेटते. या मायक्रोट्युब्युलमध्ये हा ए धरला आपण, हा ए मायक्रोट्युब्युल हा बी मायक्रोट्युब्युल असं ॲझ्युम करूया. तर ए हा बीला कनेक्ट असतो. तिथला ए बीला, हा 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 ए बीला. म्हणजे काय? तर ह्यांच्यात एक इंटरकनेक्शन दिसतं. ह्या पेरिफेरल मायक्रोट्युब्युल्समध्येही आपल्याला एक इंटरकनेक्शन पाहायला भेटतं. या इंटरकनेक्शनला म्हणायचं ए बी लिंकर. काय म्हटलं जातं? लिंकर्स असं म्हटलं जातं. ह्या लिंकर्सनी काय केलं जातं? तर डबलेट मायक्रोट्युब्युल्स काय केले जातात? जॉईन केले जातात. त्याचबरोबर आपण सेंट्रल मायक्रोट्युब्युल्सच्या कडेला एक काय बघतो? कवरिंग बघतो. जे की काय असतं? ह्या दोन्हीही मायक्रोट्युब्युल्सच्या कडेला आपल्याला एक कवरिंग पाहायला भेटतं. त्या कवरिंगला काय म्हटलं जातं? तर सेंट्रल शीथ किंवा काय म्हटलं जातं? तर सेंट्रल शीथ किंवा इनर शीथ असं म्हटलं जातं. जसं की हा बाहेरचा शीथ होता कवरिंग, पण आतल्या मायक्रोट्युब्युलला पण एक कवरिंग आहे, त्याला म्हटलं जातं इनर शीथ किंवा त्यालाच काय म्हटलं जातं? सेंट्रल शीथ. काय म्हटलं जातं? सेंट्रल ऑर इनर शीथ असं म्हटलं जातं. हा जो इनर किंवा सेंट्रल शीथ असतो तो कनेक्टेड असतो बाहेरच्या साईडच्या किंवा पेरिफेरीच्या मायक्रोट्युब्युल, जे डबलेट मायक्रोट्युब्युल्स असतात त्यामधल्या एका मायक्रोट्युब्युलला ह्या इंटरनल किंवा सेंट्रल शीथ काय असतो? अटॅच असतो. हा ए ह्या सेंट्रल शीथला अटॅच असतो. ह्या मायक्रोट्युब्युलमधला एक शीथ, ह्या मायक्रोट्युब्युलमधला, ह्या डबलेटमधला एक मायक्रोट्युब्युल, ह्या डबलेटमधला एक मायक्रोट्युब्युल, ह्या डबलेटमधला एक मायक्रोट्युब्युल, ह्या डबलेटमधला एक मायक्रोट्युब्युल. असे मायक्रोट्युब्युल्स काय केलेले असतात? कुठे कनेक्ट असतात? तर सेंट्रल शीथमध्ये कनेक्ट असतात बाय द हेल्प ऑफ द रॅडियल स्पोक. मग ह्या कनेक्शनला, ह्या कनेक्ट झालेल्या स्ट्रक्चरला काय म्हटलं जातं? रॅडियल स्पोक असं म्हटलं जातं. हे झालं आपल्या कशाचं स्ट्रक्चर? तर आपल्या सिलिया किंवा फ्लॅजेलाचं आतमधलं स्ट्रक्चर. हे सगळ्या ॲक्झोनॉमीमध्ये काय असतं? तर आपल्याला एक अरेंजमेंट पाहायला भेटते. आणि हे स्ट्रक्चर आपल्याला एखाद्या कार्टव्हील सारखं म्हणजे चाकासारखं पाहायला भेटतं. तर हे काय झालं आपलं? तर सिलिया इंटरनल स्ट्रक्चर ऑफ सिलिया और
फ्लॅजेलम, ज्यामध्ये आपल्याला काय पाहायला भेटते, आउटर कव्हरिंग सिलियाचं किंवा फ्लॅजेलचं, जे की कशाने बनलेले, प्लाझ्मा मेम्ब्रेननी. ह्या प्लाझ्मा मेम्ब्रेनलाच आउटर शीट असं म्हणायचं. त्यानंतर कोअर पार्टमध्ये आपल्याला, कोअर पार्टला काय म्हटलं जातं सिलिया किंवा फ्लॅजेलाच्या, तर ॲक्झोनिमी. ॲक्झोनिमीमध्ये आपल्याला 11 मायक्रोफायब्रिल्स किंवा मायक्रोफिलामेंट्सची किंवा मायक्रोट्युब्युल्सची अरेंजमेंट पाहायला भेटते. त्या ॲक्झोनिमीमध्ये 9 मायक्रोट्युब्यूल हे काय असतात, डबलेट फॉर्ममध्ये पेरिफेरीला प्रेझेंट असतात आणि सिंगलेट फॉर्ममधले 2 मायक्रोट्युब्यूल हे सेंटरला प्रेझेंट असतात आणि ते कनेक्टेड असतात बाय द 1 क्रॉस ब्रिज. त्यानंतर आपण पाहतो की या आउटर डबलेटमध्ये ही काय दिसतं, आपल्याला एक इंटरकनेक्शन पाहायला दिसतं. ते कनेक्शन कोणी केलेलं आहे, लिंकर्स. लिंकर्स हे कोण असतात, नॉन ट्युब्युलिन प्रोटीन्स असतात. तुमचे मायक्रोट्युब्यूल हे कशाने बनलेले आहेत, ट्युब्युलिन प्रोटीननी बनलेले आहेत. पण हा जो लिंकर असतो तो काय ट्युब्युलिन प्रोटीनचा नसतो, तो कसा असतो, नॉन ट्युब्युलर प्रोटीन्सचा असतो. आणि तुमच्या एक पेरिफेरीमधल्या डबलेटमधला एक मायक्रोट्युब्यूल हा नेहमी इनर किंवा सेंट्रल शीटला अटॅच असतो. कोणाच्या मदतीने, रॅडियल स्पोकच्या. हे स्ट्रक्चर झालं तुमच्या सिलिया किंवा फ्लॅजेलाचं इंटरनल. नंतर आपण या पुढच्या लेक्चरमध्ये काय शिकणार आहोत, तर तुमची जी सेंट्रिओल्स प्रेझेंट आहेत न्यूक्लियसच्या शेजारी, त्यामध्येही आपल्याला मायक्रोट्युब्यूल्सची अरेंजमेंट जवळपास अशा प्रकारचीच पाहायला भेटते. तर ह्या सिलिया आणि फ्लॅजेलाचं आपण फंक्शन पाहिले, त्यांचं आपण इन डिटेल स्ट्रक्चर पाहिलं. तर आपण या पुढच्या लेक्चरमध्ये काय बघूया, सेंट्रिओलचं स्ट्रक्चर इन डिटेल शिकूया. हे लेक्चर व्यवस्थित ऐकल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद.